वारंवार भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवरती भाष्य करताना पाहायला मिळतात. मात्र आज खालच्या पातळीवरती जयंत पाटील यांच्यावरती टीका केलेली पाहायला मिळते. ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत. ते बोलताना कायम खालचीच पातळी लागतात. 7 वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मितभाषी, अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे, प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी, यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा आहे. राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ सहकारमर्षी आणि जे आता नाहीत, आपल्यात नाही आहेत, ते त्यांच्या मातृषीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत. अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची. नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत? महाराष्ट्राची राजकारणाची पातळी कुठल्या स्तरावर घेऊन चाललो आहोत आपण? ही भाषा झाली एखाद्या आईबद्दल बोलायची. तुमची आई आहे काय, माझी आई काय? आई आई असते हो शेवटी. काय भाषा आहे? महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्याने. पण वारंवार अशा प्रकारे वक्तव्य का पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत हे असले कार्यकर्ते बोलतच नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा 3ऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला का रे तू. ही भीती काय आमच्या मनात आहे, त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही आमची सवयीच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी बोलतं तर आम्हाला पण येतं, पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत. काय पद्धत आहे? सत्तेची मगरुरी, सत्तेचा गुरूर, सत्तेचा माज इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण. आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही. सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एक सुसंस्कृत सांगली सोडून द्या, महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हीन दर्जाची वाक्य कधीही वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालं रे, सुसंस्कृतपणा आहे.